TCS मधील धर्मांतराचं टेरर कनेक्शन. TCS मध्ये लव्ह जिहाद, NIA कडे तपास. नाशिक मधील धर्मांतराला परदेशातून मदत. नाशिकच्या TCS कंपनीतील लव्ह जिहाद प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता या प्रकरणाचं थेट टेरर कनेक्शन असल्याचा संशय बळावलाय. कारण TCS ची HR निदा खानचं दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी डॉक्टर शाहीन शाहिदशी कनेक्शन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळेच या प्रकरणात आता थेट NIA ची एंट्री झाली. त्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. ये मामला बहुत सीरियस मामला है और इस पर बहुत कड़ी कार्रवाई हम लोग कर रहे हैं. तो ध्यान में आता है कि एक मॉड्यूल के तहत इसको किया गया है. फॉर्चुनेटली TCS जैसी कंपनी ने बहुत बड़ी भूमिका इसमें ली है. किसी को भी शील्ड हम नहीं करेंगे, इस प्रकार की भूमिका TCS ने ली है और TCS के प्रमुख ने भी इसकी बहुत निंदा की है. और मुझे लगता है कि इस मॉड्यूल के पार कहां तक है इसकी जांच हम लोग करेंगे. हम लोगों ने सेंट्रल एजेंसीज को भी इत्तला दी है और आवश्यकता के अनुसार उनकी भी मदद इसमें ली जाएगी. खरं तर TCS मधील लव्ह जिहाद प्रकरणात आतापर्यंत 9 महिला कर्मचाऱ्यांनी 6 आरोपींच्या विरोधात लैंगिक शोषण आणि जबरदस्तीनं धर्मांतराची तक्रार केली. एवढंच नाही तर या धर्मांतरासाठी आणि तरुणींना जाळ्यात ओढण्यामागे थेट कंपनीची HR निदा खान हीच असल्याचं समोर आलंय. निदा खान नोकरीसाठी आलेल्या तरुणींचं ब्रेन वॉश करायची, इस्लामी प्रथा आणि धार्मिक आचरणाला प्रवृत्त करायची. विशेष म्हणजे पीडित तरुणींना त्र्यंबकेश्वरच्या रिसॉर्टवर नेऊन पार्ट्या केल्या जायच्या आणि त्यांना जाळ्यात ओढलं जायचं. त्यानंतर याच मुलींना थेट मलेशियालाही पाठवलं जायचं. अशी ही लव्ह जिहादची मोडस ऑपरेंडीच असल्याचं आता समोर आलेलं आहे. मात्र या प्रकरणात आता NIAच्या एंट्रीनं आर्थिक कनेक्शन तपासण्यास सुरुवात झाली आहे. NIA कडून निदा खानच्या आर्थिक स्रोतांचा तपास केला जातोय. निदा खानच्या बँक खात्याचाही तपास केला जातोय. एवढंच नाही तर तिला पगाराच्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या मार्गाने पैसा मिळत होता त्याचीही तपासणी केली जाणार आहे. याबरोबरच बंदी घातलेल्या किती स्लीपर सेल संघटनांसोबत या निदाचा संबंध आहे याच्या डिजिटल पुराव्याचं विश्लेषण करून तपास केला जाणार आहे. आता नाशिकच्या TCS कंपनीतील लव्ह जिहाद प्रकरणात महाराष्ट्र ATS ही ऍक्शन मोडवर आलाय. ATSनं निदा खानचा शोध घेण्यासाठी ठाणे, मुंब्रा आणि भिवंडी परिसरात छापेमारी केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आता NIAनं या निदा खानच्या मुसक्या आवळण्यासोबतच धर्मांतराच्या रॅकेटची पाळमुळं खणून काढण्याची गरज आहे. अभिजित सोनावणे, साम TV न्यूज, नाशिक.